नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM सेकंड इयर चाइल्ड हेल्थ नर्सिंगमध्ये विचारले जाणारे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जे 15 मार्काला आता आपण डेली छोटे शॉर्ट्स नोट बघितले, तर आता 15 मार्काला कोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले जातील ते आपण बघणार आहोत. तर बघूया आता. मुलांसाठी आहेत, म्हणजे चाइल्ड हेल्थमध्ये विचारलं पल्मोनरी ट्युबरक्युलोसिसची लक्षणे हा जो प्रश्न आहे तो विचारला गेला आहे 4 मार्काला. ठीक आहे. या आजारामध्ये करण्यात येणाऱ्या तपासण्या लिहायच्या आहेत. ठीक आहे. या आजाराची आता 5 मार्काचा प्रश्न आहे. या आजाराची वैद्यकीय शुश्रूषा व व्यवस्था लिहायची आहे. त्याच्यानंतर प्रश्न आहे बघा किती मार्काला. तर पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस बरा होण्यासाठी आरोग्य शिक्षण नियोजन लिहायचं आहे. किंवा ऑरमध्ये पण हा प्रश्न असतो. तर दोन्हीमधला कुठलाही प्रश्न म्हणजे आपल्याला एक लिहायचा असतो, हे लक्षात घ्या. तर मुलांमधील विविध प्रकारचे कुपोषण लिहायचे आहे. विविध प्रथिने, आता कुपोषण जो आहे तो किती मार्काचा आहे? 3 मार्काचा आहे. विविध प्रकारचे कुपोषण. प्रथिने आणि ऊर्जा कुपोषणाची चिन्हे लक्षणे काय आहेत ती लिहायची आहेत आपल्याला. त्याच्यानंतर ह्या आजारात उपचार व शुश्रूषा व्यवस्थापन लिहायचं आहे किंवा व्यवस्था लिहायची आहे. त्याच्यानंतर आता तिसरा प्रश्न जो आहे 4था, तो 3 मार्काला आहे. प्रथिने ऊर्जा कुपोषणावर प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते आपल्याला 3 मार्काला लिहायचं आहे. त्याच्यानंतर हा पण खूप इम्पॉर्टंट महत्त्वपूर्ण प्रश्न आहे 15 मार्कामध्ये. तर 3 मार्काला पहिला प्रश्न विचारला, जन्मजात विकृती दोषाचे प्रकार लिहायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर जन्मजात विकृती दोषाची कारणे लिहायची आहेत. त्याच्यानंतर इसोफेजियल ॲट्रेसिया म्हणजे काय, त्याचे प्रकार व चिन्हे लक्षणे लिहायचे आहेत. आणि इसोफेजियल ॲट्रेसियासाठी शस्त्रक्रिया वैद्यकीय शुश्रूषा व्यवस्थापन लिहायचं. तर 3, 4, 4, 4 अशा मार्काला प्रश्न हा विचारला गेलेला आहे. ठीक आहे. पहिला प्रश्न 3 मार्काला, दुसरा 4 मार्काला, तिसरा 4 मार्काला आणि चौथाही 4 मार्काला, असे 15 मार्काचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघूया. सुजाता वय 4 वर्ष बालरुग्ण कक्ष दाखल करून तिचे अतिसार असे रोगनिदान केले आहे. तर खाली प्रश्नांची उत्तरे लिहायची आपल्याला. अतिसार हा पण इम्पॉर्टंट प्रश्न. अतिसाराची कारणे कोणती, अतिसाराची चिन्हे आणि लक्षणे, अतिसाराचे दुष्परिणाम कोणते, वैद्यकीय आणि शुश्रूषा व्यवस्थापन सुजातासाठी लिहा. सुजाताच्या पालकांना घरी जातेवेळी कोणता आरोग्य सल्ला द्याल. तर ती प्रश्न पहिला अतिसाराचे कारणे 2 मार्काला, अतिसाराचे चिन्हे लक्षण 3 मार्काला, अतिसाराचे दुष्परिणाम 2 मार्काला, वैद्यकीय आणि शुश्रूषा व्यवस्थापन सुजातासाठी 5 मार्काला आणि सुजाताच्या पालकांना घरी जातेवेळी आपण कोणता सल्ला देणार तो 3 मार्काला. असा 15 मार्काचा हा प्रश्न आहे किंवा त्याला. तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जे विचारले म्हणजे जातात. ते लहान मुलांमधील दम्याची कारणे वर्गीकरण वैद्यकीय शुश्रूषा व्यवस्थापन लिहायचं आहे. 5 मार्काचा वाढ व विकास समजण्यामध्ये परिचारिकेची भूमिका लिहा. स्तनपानाचे फायदे कोणते आहे ते लिहायचे आपल्याला. ठीक आहे. तर 5, 5, 5 15 मार्काला. त्याच्यानंतर परत बघा ह्याच्यामध्ये मुकुंद 7 वर्ष वय अतिदक्षता बालरुग्ण शल्यचिकित्सक विभागात तीव्र पोटदुखी म्हणून दाखल झालेला आहे. तर खाली प्रश्नांची त्याचे निदान आतड्यातील अडथळा. ठीक आहे. तर झालं आहे. तर याचा व्हिडिओसुद्धा चॅनलवरती आहे, जाऊन चेक करा आणि तुम्ही हे करा. मी लिंक देण्याचा प्रयत्न करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर आतड्यातील अडथळ्याची व्याख्या व कारणे लिहायचे 4 मार्काला. माननीय मुकुंदकरता रोगनिदानाच्या कोणकोणत्या विशिष्ट तपासण्या कराल ते लिहायचं आहे. माननीय मुकुंदचे म्हणजे मास्टर मुकुंदचे शुश्रूषा व परिचर्या व्यवस्थापन कसे कराल लिहा. आणि मुकुंदच्या पालकांना कोणता आरोग्य सल्ला द्याल. मास्टर मुकुंद आहे, त्याच्या रोगनिदानाच्या कोणत्या विशिष्ट तपासण्या कराल ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर मास्टर मुकुंदचे शल्यचिकित्सापूर्व शुश्रूषा व्यवस्थापन कसे कराल ते. तर 4, 3, 5, 3 अशा मार्काला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर बघून घ्या. त्याच्यानंतर आहे अपूर्ण कालाचं पण विचारायचं. अपूर्ण काल बाळकाची व्याख्या लिहा. अपूर्ण काल बाळक जन्माला येण्याची कारणे लिहायची. अपूर्ण काल बाळाची चिन्हे व लक्षण लिहायचे. अपूर्ण काल जन्मलेल्या बाळाच्या जन्मानंतरचे व्यवस्थापन. तर हे अनुक्रमे 2, 3, 5, 5 असा प्रश्न विचारला गेला आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. शालेय आरोग्य कार्यक्रमाची उद्दिष्टे व तत्त्वे लिहा. शालेय मुलांच्या आरोग्य समस्यांची यादी तयार करा. किशोरवयीन मुलांना काय आरोग्य सल्ला द्याल ते लिहा किंवा शिक्षण द्याल. 5, 5, 5 असा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर अनुक्रमे हा असे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. आतड्यातील अडथळा
इम्पॉर्टंट न्यूमोनिया एक प्रश्न आहे रिलेटेड, तोही विचारला जातो, तर तोही त्याच्यावरती करा. तापावरती करा, जो ताप येतो त्याच्यावरती करा. मी ओरली सांगते, हे 15 मार्काचा मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे, तर ते करा तुम्ही आठवणीने. ठीक आहे. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. त्याच्यानंतर आपण लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप जणांच्या कमेंट्स आहेत, खूप टॉपिक्स पेंडिंग आहेत, पण मी प्रयत्न करते नवीन नवीन टॉपिक्स घेऊन येण्याचा. आणि आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, अभ्यास करा. परीक्षा जवळ आलेल्या GNM सेकंड इयरची नेक्स्ट मंथमध्ये एक्झाम आहे. ठीक आहे. तर मी माझ्या नोट्सवर अवलंबून राहू नका सगळ्यांनी, मी आताच विनंती करते. तुम्हाला जेवढे जमेल तेवढं स्टडी करा, सेल्फ स्टडी करा, मार्क्स चांगले आणायचे तुम्हाला. ठीक आहे. तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.